नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी बाजारात गेले होते आणि असा कट केलेला भोपळा दिसला, तर चला म्हटलं घेऊया। या लाल भोपळ्याच्या घाऱ्या कशा करायची ती रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे, तर चला पाहू। चला तर मैत्रिणींनो, हा भोपळा कट केलेला आहे, तर आपण त्याची साल काढून घेऊया। याची आता आपण आतील हे बी काढून घ्यायचे असे याचे, आणि त्यानंतर ही अशी याची कट करायचा। आता बी काढून झालेले आहे आणि आपण हा भोपळा असा कट करून घ्यायचा। कट केल्यानंतर ह्याच्यावरचं हे साल आहे हे काढून घ्यायचं। काढून झालेले फोडीचे आणि असे बारीक कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण सगळा भोपळा कट करून घ्या। चला आता भोपळ्याची साल काढून असा कट करून घेतलेला आहे भोपळा, आणि तो आता आपण कुकरमध्ये घालायचा आहे। आणि कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे, शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे, कारण ते पाणी टाकायचं नाही, कारण भोपळ्याची चव असते ती निघून जाईल। चला आणि आता गॅस चालू करूया आणि 2-3 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया। लाल भोपळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी लागणारे साहित्य: गुळ आहे अर्धा किलो घेतलेला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, बडेशूप पावडर घेतलेले आहे 2 चमचे, 1 वाटीभर तीळ घेतलेला आहे, आणि खसखस घेतलेली आहे अर्धी वाटी, वेलची पावडर घेतलेली आहे, आणि सुंठ पावडर घेतलेली आहे। माझ्या मुलांना फार घाऱ्या आवडतात, महिन्यातून एकदा दोनदा तर करतेच। कुठं भोपळा छानसा शिजलेला आहे, आणि आता कुकर गार झाल्यानंतर आपण भोपळा काढून घेऊ। छानसा शिजलेला आहे। आता भोपळ्यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी घेतलेलं ते काढून घेऊया। कुकर मधला भोपळा आपण या कढईमध्ये काढून घेऊया। आता हा भोपळा आपण स्मॅशरने असा बारीक स्मॅश करून घेऊया। आता स्मॅशरने सगळा स्मॅश केलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे, आणि आता आपण शिजायला ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण आता हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तो घालायचा आहे। तुम्हाला गोड कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोड घालू शकता, कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। आता गॅस चालू करून आपण भोपळा शिजण्यासाठी ठेवलेला आहे। हळूहळू आपण बारीक गॅसवर हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे। आणि आटलेला आहे, आणि आता आपण सुंठ पावडर घालूया, त्यानंतर वेलची पावडर घालूया, आणि बडेशूप पावडर पण घालून घ्यायची, आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं। आता जरासं घट्ट होईपर्यंत शिजवायचं आपण। भोपळ्याचं सारण सगळं शिजलेलं आहे, आणि आपण गॅस बंद करायचा आहे, आणि गार झाल्यानंतर तसं ह्यात गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता सारण गार झालेलं आहे, आपण एका परातीत काढून घ्यायचं आहे। आपण त्या भोपळा शिजलेल्या सारणामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। लागल तसं गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर गव्हाचं पीठ आवडत नसेल तर पिठी तांदळाचं पीठही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। ह्यात गव्हाचं पीठ घातलेलं आहे, आणि ह्यात थोडेसे तीळ पण टाकलेले आहेत मी, आणि आता हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे। जास्त गव्हाचा वापर करायचा नाही, पिठाचा वापर करायचा नाही, कारण खाताना भोपळा हा लागला पाहिजे आपल्याला। पीठ मळून तयार झालेलं आहे,
आणि हे पीठ आता आपण तास अर्धा तास झाकून ठेवायचं म्हणजे चांगलं मुरेल. जर तुम्हाला आत्ता करून खायच्या असल्या तर तुम्ही सगळ्या घाऱ्या करून खाऊ शकता, कारण त्या 4-5 दिवस टिकतात. जर तुम्हाला लागल तशा खायच्या असतील गरम गरम तर फ्रीज मध्येही पीठ ठेवू शकता. ते 5-7 दिवस फ्रीज चांगले राहते, काहीही होत नाही. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया मुरण्यासाठी. झालेलं आहे आणि पीठ चांगलं मुरलेलं आहे आणि आपण आता घाऱ्या करण्यासाठी घेऊया. त्यातला आपण एक गोळा घ्यायचा आणि असा गोल करायचा. तुमच्या आवडीनुसार पातळ जाड कसंही करू शकता. आता हा मी गोल गोळा करून घेतलेला आहे. तुम्हाला एक घारी कशी करायची ते मी दाखवते. पिठात बुडवून घेतलेला आहे गोळा आणि हे असा लाटून घ्यायचा. त्यावर आपल्याला तीळ खसखस लावायचे. आता ह्यावर आपण थोडीशी खसखस लावून घेऊया आणि असं वरनं जरासं लाटून घ्यायचं. अशा पद्धतीनं सगळ्या घाऱ्या लाटून घेऊया. तेल पण काढायला ठेवलेलं आहे. पद्धतीने घाऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत आणि तेल पण चांगलं कडलेलं आहे आणि आपण ह्या घाऱ्या आता तळून घेऊया. हा मस्त असे टमटम फुगलेले घारी. चला मैत्रिणींनो, कशी काय वाटली तुम्हाला लाल भोपळ्याच्या घाऱ्याची रेसिपी? तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे ती सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ती रेसिपी करून दाखवते. धन्यवाद.